करावं लागतंय, कसं बघताय? मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यापुरता हा प्रश्न मर्यादित नाही, तर हा 12 जिल्ह्यातला विषय आहे. आणि त्यामुळे सरकार म्हणून कोल्हापूरमधला रद्द झाला, अधिसूचना रद्द झाली म्हणजे 12 जिल्ह्यातली रद्द झाली किंवा थांबली असं होत नाही. उद्या कोल्हापूरवर देखील हे संकट येणारच आहे. आणि म्हणून हा 12 जिल्ह्यातला रस्ता रद्द झाल्याशिवाय कोल्हापूरला दिलासा मिळणार नाही. त्यामुळे एका जिल्ह्यापुरता हा विषय नाही, तर राज्याचा विषय आहे. आणि आता 86,000 कोटीवरनं त्याची कॉस्ट वाढत चाललेली आहे. गरज नाही. एका बाजूला आता शेतकऱ्यांना बाकीच्या गोष्टीत पैसे मिळत नाही आहेत, अनुदानं थकलेले आहेत. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं जो विमा केला आहे त्या विम्याचे पैसे लोकांचे मिळालेले नाहीत. म्हणजे शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे त्याचे विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत हा खर्च कशासाठी असा आमचा प्रश्न. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.